मधुबन कॉलनीतील पीआर कार्डचा प्रश्न मार्गी लावणार माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, आशिष चव्हाण आणि शंकर घोडके मित्रमंडळाने माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना पाठिंबा. मधुबन कॉलनीतील पीआर कार्डचा प्रश्न मार्गी लावणार. आचारसंहिता संपली की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. मधुबन कॉलनीतील आशिष चव्हाण मित्रमंडळ, शंकर घोडके मित्रमंडळ यांच्या सहकार्याने माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना पाठिंबा जाहीर केलाय. आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान मधुबन कॉलनी येथे माजी मंत्री खोतकर यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत खोतकर यांनी माहिती दिली की शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णुभाऊ पाचफुले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेत्या शकुंतला कदम, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष संध्या संजय देठे, अमोल ठाकूर, गणेश मोहिते यासह नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. माझे फोटो खराब करून साईडला गेले. योद्धा ग्रुप आणि जय शंभू नारायण मित्रमंडळ, आशिष चव्हाण आणि शंकर घोडके मित्रमंडळ आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून 20 तारखेला जी निवडणूक या ठिकाणी होते, या निवडणुकीचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी मला दिल्याबद्दल मी आशिष आणि शंकर या दोघांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे हे तरुण हे माझ्याशी जोडले जात आहे, याचा आनंद निश्चितपणे मला आहे. परंतु माझी जबाबदारी निश्चितपणे या ग्रुपला, त्यांच्या या संघटनेला पूर्ण ताकद देणं आणि त्यांना भविष्यामध्ये सामाजिक कार्यासाठी पाठिंबा देणं, ही जबाबदारी मी या ठिकाणी स्वीकारतो आणि निश्चितपणे त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांच्या पाठीमागे ताकदीने या ठिकाणी उभा राहील, हा शब्दही या तरुणांना आणि या समूहाला मी निश्चित देतो. आज निवडणूक ही अत्यंत निर्णायक टप्प्यावरती आहे. प्रचाराचा फक्त 1 दिवस बाकी आहे आणि एका दिवसामध्ये जेवढ्या लोकांना भेटता येईल तेवढ्या लोकांशी मी गाठीभेटी घेणार आहे. आता माझ्या 2 सभा पेंडिंग आहेत. मी 5 मिनिटावरून लागलीच पडणार आहे. तर एवढ्या सर्व भगिनी या ठिकाणी जमा झालेल्या आहेत. या सर्व भगिनींना मी सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सरकारने महिलांसाठी अत्यंत चांगल्या प्रकारच्या योजना या ठिकाणी आखल्या आणि या योजना आखून महिलांना न्याय देण्याची भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा यांनी घेतली. मला आपल्याला सांगितलं पाहिजे, मुख्यमंत्री लाडकी योजना या योजनेचा आपल्या जालन्याचा अध्यक्ष मी आहे, शासकीय कमिटीचा. मला माननीय मुख्यमंत्री महोदयाने तुमच्या लाडक्या भगिनीचा अध्यक्ष मला केलं. मी पहिल्या दिवसापासून तुमचे फॉर्म जमा करणं, डाउनलोड व्यवस्थित झाले की ते बघणं, काही चुका आहे की ते बघणं,
काही कागदपत्राची कमतरता असेल तर ते भरून घेणं, गेले 2-3 महिने ते काम केलं आणि अध्यक्ष म्हणून मला आनंद होतो. या समितीचा, शासकीय समितीचा अध्यक्ष म्हणून मला आनंद होतो की मी तुमच्या सर्वांच्या मंजुरीच्या फाईलवर सही करायची संधी मला मिळाली. माझ्या सहीने तुमचे सर्वांचे फॉर्म, या महिला भगिनींचे फॉर्म अंतिम मंजुरीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे गेले आणि ही अंतिम मंजुरी मी शिफारस केल्यानंतर या ठिकाणी मिळालेली आहे. एकीकडे आम्ही सर्व भगिनीला हे अनुदान मिळवून देण्याच्या प्रयत्नामध्ये आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आहे. ती काँग्रेस म्हणते की ही योजना बंद केली पाहिजे, ही योजना राज्याला खड्ड्यामध्ये घालणारी योजना आहे. एवढंच नव्हे तर काँग्रेस कोर्टात सुद्धा गेली, सुप्रीम कोर्टात सुद्धा गेली नाही ही योजना बंद करून टाकावी म्हणून. सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने यांचं ऐकलं नाही. आज सरकारचा अधिकार आहे म्हणून त्यांची याचिका फेटाळली. काँग्रेसवाले लक्षात ठेवा भगिनीनो, हे काँग्रेसवाले मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये योजना बंद करून टाका म्हणून गेले होते. ही काँग्रेस जेव्हा कोर्टाने याचिका फेटाळली तेव्हा आता निवडणुकीत म्हणायला लागले की आम्ही पण 3000 देऊ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटले ही योजना आम्ही चालू ठेवू, हे म्हणले आम्ही बंद करू. मला आपल्याला सांगितलं पाहिजे बंधू भगिनींनो, जी काँग्रेस तुम्हाला म्हणते की योजना बंद करू, त्या काँग्रेसच्या पाठीमागे तुम्ही उभा राहणार आहात का? की मला एकनाथ शिंदे म्हटले की आम्ही 3000 देणार आहोत, तुम्ही एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या पाठीमागे उभा राहणार का? हा निर्णय तुम्हाला करायचा भगिनींनो. हा निर्णय तुमचा झालेला आहे म्हणूनच तुम्ही या ठिकाणी आशिषच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी या सभेला हजर झालेला. मी या योजनेचा शासकीय कमिटीचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला शब्द देतो की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की भविष्य काळामध्ये मी 3000 देऊ. या समितीचा अध्यक्ष म्हणून मी जबाबदारी स्वीकारतो की निश्चितपणे मुख्यमंत्र्यांचा पाठपुरावा करीन आणि काही दिवसामध्ये तुम्हाला महिन्याला 3000 रुपये मिळवून देण्याची जबाबदारी अर्जुन खोतकर या ठिकाणी स्वीकारतो. मला भागातले प्रश्न आशिषजी सांगितले, या भागातला TR कार्डचा प्रश्न आहे आणि तुम्हाला कल्पना आहे या प्रश्नासाठी मी सरकारशी भांडतो. मागच्या कालखंडात आम्ही मोर्चे काढले, तो काल परवा मुख्यमंत्री जालन्याला येऊन गेले. हजारोच्या सभेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रश्न केला की साहेब तुमच्या समोर माझ्या जालन्यातल्या TR कार्डचा विषय, तो TR कार्डचा विषय लवकरात लवकर संपला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी भर सभेत शब्द दिला की आचारसंहिता संपवून द्या. जालन्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, महात्मा फुले मार्केट उभारणीचा प्रश्न, जालन्यातल्या TR कार्डचा प्रश्न, या सर्व प्रश्नावरती लक्ष घालून तातडीनं या सर्व प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका निश्चितपणे या ठिकाणी सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा शब्द दिलेला आहे. त्यामुळे भगिनींनो तुम्ही घाबरायची गरज नाही. हा भाऊ तुमच्या पाठीमागे उभा आहे. तुमचा हा TR कार्डचा प्रश्न लवकरात लवकर निश्चितपणे मार्गी लावण्याचं काम मी या ठिकाणी करत. आज आपण बघतो की सर्व जनता, शहरातली जनता एका मुखाने अर्जुन भाऊ म्हणू लागलेली. तुम्ही गल्ली बोळात जा, कुठेही जा, यावेळेस कोण येणार आहे? भाऊच आहे. 10 लोकांना विचारा, 9 लोक म्हणतात की यावेळेस भाऊच आहे. तुमची कमाल एवढं मोठं समर्थन, किती ताकदीनं समर्थन. 9 लोकांना सर विचारा, 9 लोकांपैकी 10 लोकांना विचारा, 9 लोक म्हणतात की भाऊच येणार आहे, भाऊच येणार आहे.
तर तुमच्या या पाठिंब्याबद्दल मी मनापासून आभारी आहे आणि तुम्हाला शब्द देतो अशी तुम्हाला शब्द देतो की जे जे विषय तुम्ही माझ्यासमोर मांडतात लोकहिताचे जनहिताचे या सर्व प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका निश्चितपणे मी या ठिकाणी घेईन तुम्हाला कुठेही काही कमी पडून देणार नाही तुम्हाला निश्चितपणे कोणाची साथ मी या ठिकाणी देईल विधायक काम करा चांगलं काम करा या सर्व कामाच्या पाठीमागा तुम्हाला निश्चितपणे एक मोठा भाऊ म्हणून किंवा वडिलांच्या भूमिकेत म्हणून तुम्हाला पूर्ण ती मदत देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेन आज खरं तर मला अजून 2 सभा आहेत जास्त मी बोलणार नाही मी तुमच्या दोघांचंही मनापासून स्वागत करतो आणि निश्चितपणे तुमच्या मित्रमंडळाला आश्वस्त करू इच्छितो की जे जे विषय तुमच्याकडून माझ्याकडे मांडले जातील त्या सर्व विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करीन आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर झालात त्याबद्दल सर्व माता भगिनींचे आशिषच्या मित्रमंडळ तुमच्या मित्रमंडळाचे सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढच्या सभेला ताबडतोब निघतो जय हिंद